ज्या भूमीत जन्मले त्या जिजाऊंचे संस्कार घेण्याची आमदार संजय गायकवाड यांना गरज आहे आणि त्या जिजाऊंच्या भूमीमध्ये जिजाऊंच्या विचाराची आठवण करून द्यायला आम्ही आलेलो आहे, अशी प्रतिक्रिया शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या पत्नी आरती आंबी यांनी दिली आहे। आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ करताना प्रशांत आंबी यांच्या पत्नींचा देखील उल्लेख केला होता। त्यामुळे प्रशांत आंबी यांच्यासह त्यांची पत्नी आणि बहीण देखील सामूहिक पुस्तक वाचण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात दाखल झालेत। संजय गायकवाड यांनी प्रशांत जी काही शिवीगाळ केली आहे त्यामध्ये आपला उल्लेख करण्यात आला आहे। संपूर्ण राज्यभरातून पडसाद उमटले, काय नेमके आपल्या भावना? आज आम्ही जिजाऊंच्या भूमीमध्ये आलेलो आहे। खरं तर इथल्या लोकप्रतिनिधीला जिजाऊंच्या विचारांची पुन्हा एकदा आठवण करून द्यायची गरज आहे, यासाठीच आम्ही इथे आलेलो आहे। त्यांनी जी भाषणाची भाषा केली, त्यांनी अर्वाच्य शिवीगाळ केली, पण त्यांचे जे नेते आहेत, म्हणजे त्या नेत्यांचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा माफी मागितली ना, म्हणून हा विषय संपवायचा प्रयत्न केला। खरं तर हा फक्त आमच्या कुटुंबियांचा प्रश्न नाहीये, यामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करून शिवीगाळ करण्यात आलेली आहे, जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। मी आणि माझे पती प्रशांत आंबी आम्ही दोघं देखील चळवळीतील कार्यकर्ते आहे, 10-12 वर्ष चळवळीमध्ये काम करतोय, त्यामुळे जीवाची भीती आम्हाला नाहीये। पण एखादा लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने कायम बोलत असेल, हे झाल्यानंतर 2 दिवसानंतर आम्ही त्यांच्या मुलाची एक क्लिप व्हायरल झालेली बघितली, त्यामध्ये देखील त्या अश्लील शिवीगाळ करतायत। तर अशा पद्धतीने जिजाऊच्या भूमीमध्ये शिवीगाळ जी होते, महाराष्ट्र याच्याकडे बघतोय आणि ही निंदनीय गोष्ट आहे। त्यामुळं आमदार साहेबांना आम्ही विनंती करायला आलोय की ज्या भूमीत जन्मलाय त्या जिजाऊंचा तरी जिजाऊंकडून जे संस्कार घ्यायची तुम्ही गरज आहे, ते संस्कार आज त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही या भूमीमध्ये आलेलो आहे।